राम राम मंडळी. आता वाजले सकाळचे 5:45 आणि मी चालली योगा करायला. आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आणि आनंदाचा जाओ. सगळे एकदम गाढ झोपलेत, एकदम नीरव शांतता आहे. पण मी रोजचाच हा टायमिंग आहे योगाला जायचा. आज पण निघाली आहे आणि आज मला जरा लवकर यायचं आहे, कारण आज आमची भिशी आहे, डेक्कनला जायचं आहे. सध्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे लवकर लवकर कामं पण उरकायची आहेत. बघू कसं काय आवरतं आहे. असा स्कार्फ हा लावावा लागतो सकाळी, कारण थोडंसं प्रदूषण असतं, त्याच्यामुळे मी स्कार्फ लावून जाते. तर चलो. सगळा लवाजमा घेऊन निकलते हैं अभी, तो मिलते हैं ब्रेक के बाद. आज सकाळीच आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघाले. योगाहून आल्यावर सगळी कामं आवरली, स्वयंपाक केला, तोपर्यंत वाजले 11:30 आणि गॅलरीमध्ये एक म्हटलं चक्कर मारून येऊ, आणि गॅलरीत गेल्याशिवाय मला काही मन लागत नाही. म्हटलं बघू. आपल्या रोडच्या बाहेर आहे, आपली हद्द नाही. रोडचा गेट आहे ना, पण येणार कसा म्हणून आपल्या बाहेर येतात. फक्त तेवढं ते पुढचं सिमेंटचं तेवढंच आपल्या रोड, त्याच्या बाहेर आपलं चालू आहे का व्हिडिओ? पाऊस कधी पडतोय महाराजा, केवढं गरम होतंय. झाडांना सुद्धा पाणी पाहिजे. तशी माझी झाडं टवटवीत आहेत, पण पाऊस पडलं का अजून छान फ्रेश हिरवीगार दिसतील. लवकर ये रे पावसा, ये रे पावसा, तुला देतो पैसा. कुठं चाललंय आपण आज? आज आपण पिशेला निघालोय आपल्या शबरी हॉटेल. कोणातरी फोन आलाय. वर्षाची पिशी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुठे आलो आहे? कुठे आलो हॉटेल शबरीमध्ये आम्ही आलो आहे पिशी करायला. वर्षा मॅडमची पिशी आज. तर आम्ही तर काय काय आयटम मागवत होते बघा. तुम्ही पण या. हे काय पनीर 65 आहे ना? क्रिस्पी आहे ना? सॉरी, पनीर क्रिस्पी आणि आपली खेकडा भजी. खेकडा भजीच आहे ती. आम्ही तशी घेतली होती. काय? कांदा भजी. हे पाटवडी रस्सा आहे ना हा? पाटवडी रस्सा. आणि हे काय मसाला, बेबी कॉर्न मसाला पण वाटत नाही ते. पनीर बेबी कॉर्न त्याच्यात मसाला वाटत नाही त्यात मसाला. हां, बटर रोटी. जेवा
आरामात जेवा. छान होता खरं. काय ते वरण गरम गरम चांगलं लागलं वरण भात. नाही मी ते पातळ सांगितलं म्हणून मजा आली, नाही तर ते घट्ट घट्ट. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस आल्या की पातळ ते म्हणायचं. पनीर आणू, पनीर. माधुरी, ए माधुरी, तू ॲड करते का तुझ्या ह्याची? तू ॲड करते का मोतीची ज्वेलरीची ॲड करते का? सगळं मोतीचं घातलेस ते. हे ब्रेसलेट आहे, 2 अंगठ्या, कानातले, गळ्यातलं आणि काय त्या हातात काय घातलेस? तिकडच्या हातात काय घातलं? तिकडच्या हातात काय घातलं? ओके, म्हणजे एका हातात बांगडी, एक कशासाठी? नाही तिथं ते पहिल्या ब्लॉगमध्ये तिथं आपण केली जाहिरात तिची, पहिल्या ब्लॉगमध्ये. बस झाली आता. जेवण तुम्हाला शबरीमधलं. खूप छान, बढिया. आम्ही आलोय शबरीमध्ये. इथे नाव आहे बघ. हां दिसते ना, शबरी एका दिसते. मस्त होतं जेवण. थँक्यू वर्षा. पाटवट रस्सा छान होता. पाटवट रस्सा. आणि दुसरी भाजी छान होती का विचारिता? कुठली भाजी? दुसरी भाजी कॉर्नची. कॉर्न क्रिस्पी ना? स्टार्टर पनीर. स्टार्टर होते. स्टार्टर बेबी कॉर्न. पनीर मसाला. 4 दिवस. एक अतिरेकी घुसले आमच्या बिल्डिंगवर. आमच्या ग्रुपमध्ये नाही. एक अतिरेकी आलेले आहे. कुठून आले काय माहिती. काय या लवकर या. निलिमाला म्हटलं तर अतिरेकी आली नाही कोणतरी आपल्या ग्रुपमध्ये. निलिमा अतिरेकी घुसली म्हटलं आपल्या ग्रुपमध्ये. तोंडाला बांधलं आहे ना म्हणून. आम्ही चाललो आता नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायला. FC रोड. सगळ्या डेक्कन क्वीन्स चालले जातात डेक्कनला. मला हा एरिया खूप आवडतो डेक्कनचा. मस्त वाटतं, एकदम छान एरिया असा. सिटी म्हणजे मुंबईसारखा एरिया आहे. मला चॉकलेट दिला, मँगो, जामून. आम्ही 1 ते 4 सुद्धा चालू असतो. काय पुणे मुंबई पुणे असा प्रवास करण्यापेक्षा घर नॅचरल्स घर असा प्रवास करा. क्या बात आहे. हवा काय जशी पुण्याला आल्यावर मस्तानी, तसेच नॅचरल्सचा आल्यावर आईस्क्रीम शेक. हे सगळं टाक ह्याच्यामध्ये. पण त्याने वाचायला यायला पाहिजे ना गं. आलेले बघ. 1 ते 4 दुकान बंद हा पुण्याचा नियम आहे. पूर्ण दिवस प्लॅस्टिक बंद हा सरकारचा नियम आहे. चॉकलेट जामून चॉकलेट आहे ना हे. आणि तुझं काय? टेंडर कोकोनट. शहाळ्याचं आईस्क्रीम. आपण नाही टुकटुक. आपण नाही. इथे मँगो शिवाय ऐकतच नाही बाबा. 12 महिने मँगो. 12 महिने मँगो. तुला पण नाही का मिळालं अजून? आपलं ऑल टाईम फेवरेट चॉकलेट. नाही नको खूप झालं ते चॉकलेट केवढं होतं. आता पोट बघलंय. या दोघे आठ आहे ना, आता खाल्लं. हो कशी टेस्ट होती ते. पहिल्यांदा खाल्लं मी नॅचरलचं. कधीच खाल्लेलं काला जामून आहे ना. काला जामून काला जामून छान आहे सुप्रिया.
मसाले असतं. नंतर काही जास्त शूट घेतलं नाही मी. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.